नमस्कार. आधीच्या सत्रामध्ये आपण दोन मूलभूत तत्वांचा किंवा नैतिक मूल्य प्रणालीच्या तत्वांचा अभ्यास केला. सार्वत्रिकता आणि उपयोगितावाद. आजच्या सत्रात आपण पुढील 4 नैतिक मूल्य प्रणालींची घटक किंवा तत्व समजून घेणार आहोत आणि ते आहेत डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस, सोशल कॉन्ट्रॅक्ट्स, इंडिव्हिज्युअल फ्रीडम ऑफ चॉईस आणि प्रोफेशनल कोड. चला डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसपासून आजच्या भागाला सुरुवात करूया. समाजात वस्तूंचे न्याय्य किंवा योग्य विभाजन करण्याची काळजी घेणारा न्याय म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस व प्रक्रियात्मक न्याय यामध्ये बहुतेक वेळा फरक केला जातो. प्रक्रियात्मक न्याय फक्त प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतो, तर डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस फक्त परिणामांवर लक्ष केंद्रित करतो. जॉन रॉल्स डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसचे एक अतिशय प्रसिद्ध तत्त्वज्ञानी आहेत. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसचा मुख्य हेतू आहे समाजातील सदस्यांमध्ये योग्य वेळी वस्तूंचे वितरण होते आहे आणि वितरण न्याय्य आहे याची खात्री करणे. ज्या लोकांना समानता असणे महत्त्वाचे वाटते असे लोक डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसच्या कल्पनेवर विसंबतात. तथापि काहींना समानतेची काळजी वाटत नाही. त्याऐवजी त्यांना सर्वोत्तम निकाल आणि संपत्तीचे सर्वोत्तम विभाजन करणे हे घटक महत्त्वाचे वाटतात. सोशल कॉन्ट्रॅक्ट्स, सामाजिक करार. सोशल कॉन्ट्रॅक्टचा सिद्धांत कॉन्ट्रॅक्टरिझम म्हणूनही ओळखला जातो आणि हा सिद्धांत अनेकदा राज्यशास्त्र आणि तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्रात वापरला जातो. सोशल कॉन्ट्रॅक्ट्स ही संकल्पना 3 स्तरावरचे सामंजस्य किंवा एकवाक्यता दर्शवते. एक राज्य आणि तेथील नागरिकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या यासंबंधी पूर्ण एकवाक्यता, किंवा दुसरे गट आणि त्यांचे सदस्य यांच्यातील एकमत, सामंजस्य, किंवा व्यक्तिव्यक्तीमधील सामंजस्य दर्शवण्याकरता वापरली जाते. समाजामधील नागरिकांनी त्यांच्या स्वखुचीने किंवा स्वेच्छेने कराराच्या अटींशी सहमत असणे आणि कराराचे उल्लंघन केल्यानं समस्या निर्माण होतील या जाणीवेतून कराराचे उल्लंघन न करणे अपेक्षित आहे. बऱ्याचदा अशी चर्चा केली जाते की सामाजिक कराराचे सिद्धांत विशेषतः चांगले किंवा वाईट या संकल्पनेवर आधारित असतात. थॉमस हॉब्ज 1651, जॉन लॉक 1689 आणि जीन जॅक रूसॉ 1762 हे कॉन्ट्रॅक्टरिझमचे प्रसिद्ध सिद्धांतवादी आहेत. आढावा: राज्य आणि सामाजिक कराराचे स्वरूप. सामाजिक करार एक राजकीय सिद्धांत म्हणून राज्य आणि मानवी हक्क यांचे औचित्य आणि उद्दिष्ट स्पष्ट करतो. हॉब्जच्या सिद्धांतानुसार जर आपण समाजाशिवाय निसर्गाच्या राज्यात जगत असतो तर आपल्याला अमर्याद नैसर्गिक स्वातंत्र्य मिळाले असते. या सामान्य स्वायत्ततेचा तोटा म्हणजे त्यात सर्व गोष्टींचा हक्क आहे. याचाच अर्थ असा की स्वतःच्या बचावासाठी ज्यांच्यापासून धोका आहे अशा सर्वांना इजा, दुखापत करण्याचे स्वातंत्र्य आहे. कोणतेही सकारात्मक अधिकार नाहीत, केवळ निसर्गाचे कायदे आहेत आणि अंतहीन सर्वांचे एकमेकांविरुद्ध युद्ध आहे. दुसऱ्यांच्या हक्कांचा सन्मान करण्याचे बंधन स्वीकारून त्याकरिता काही स्वातंत्र्य सोडल्यामुळं आपल्यातील प्रत्येकाला नागरी हक्क प्राप्त झाल्याचा सामाजिक करार समजून घेण्यासाठी एक करार करण्यात आला. आपण निर्माण करू इच्छित असलेल्या समाजाची प्रतिमा म्हणजेच सार्वभौम राज्य. हे सार्वभौम राज्य नागरिकांनी, सदस्यांनी त्यांचे अधिकार प्रदान केल्यामुळे घडते आणि नागरिकांचे
किंवा सदस्यांचे प्रतिनिधित्व करते. निसर्गाचे राज्य एक कल्पना. निसर्गाच्या राज्यातून सामाजिक कराराचा उदय. ऐतिहासिक अचूकतेचा प्रयत्न करण्याऐवजी अधिकाराचा तार्किक आधार दर्शवणाऱ्या कथांचा संदर्भ घेत स्पष्ट केला जातो. 1754मधील रुसॉचे ओरिजिन अँड बेसिस ऑफ इनइक्वॅलिटी अमंग मेन म्हणजे वास्तवतावादी वर्णनापेक्षा काय झाले आहे याबद्दलचा काल्पनिक तपशील. तथापि संदिग्धता कायम राहिली आणि हॉब्सने नैसर्गिक स्थितीची स्थापना गृहयुद्धाच्या वास्तविक वर्णनातून केली. राजकीय दबावामुळे युद्ध सुरू झाल्यामुळं हॉब्स यांचा ग्रंथ प्रकाशित करण्यास असमर्थ होते आणि खंडातून पळून गेल्यानं त्यांना संरक्षण मिळू शकले नाही आणि मगच ते प्रकाशित झाले. सामाजिक कराराकडे हॉब्स आणि रुसॉ एक स्पष्ट वास्तविक करार म्हणून पाहतात, तर लॉक अधिक पारंपरिक काल्पनिक दृष्टीने पाहतो. कराराचे उल्लंघन. नागरी हक्क आणि सामाजिक करार हे दोन्ही नैसर्गिक किंवा कायमस्वरूपी निश्चित केलेले नाहीत. सामाजिक करार हा उद्दिष्टाच्या दिशेने जाण्याचे एक साधन आहे आणि सामान्य हित पूर्ण करतो इतकंच त्याचं समर्थन करता येतं. जेव्हा करारात उणीव किंवा दोष आढळतात तेव्हा अटी बदलण्यासाठी वाटाघाटी होऊन निवडणुकीच्या माध्यमामधून बदल केला जातो. अधिकार करारावर सहमती झाल्यामुळेच अधिकार मिळतात. करारातील जबाबदाऱ्या जे लोक नाकारतात, उदाहरणार्थ गुन्हेगार, त्यांना काही हक्क गमवावे लागतात आणि समाजातील इतर घटकांनी अशा आक्षेपार्ह कृतींपासून स्वतःचे रक्षण करणे अपेक्षित आहे. जर समाजाचा सदस्य व्हायचा असेल तर त्याचे नियम पाळण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्याचं उल्लंघन झाल्यास शिक्षा होईल याची जाणीव ठेवली पाहिजे. इतरांना इजा करणाऱ्या लोकांना, शासन करणाऱ्यांना, कायद्यांना आपण सहज स्वीकारले आहे, कारण आपण कोणाचेही नुकसान करणार नाही आणि इतरांनीही आपले करू नये अशी काळजी आपण घेत असतो. तथापि मिशेल फॉकल्ट आणि गिल्स डेल्यूज या तत्त्ववेत्यांनी असा युक्तिवाद केला की आपण सर्व संभाव्य गुन्हेगार आहोत असे सांगणारी ही एक दडपशाहीची संकल्पना आहे. खरंच फॉकल्टने गुन्हेगार या संकल्पनेवर टीका केली आणि अचानक उफाळून बाहेर येणाऱ्या गुन्हेगारी, वर्गसंघर्ष आणि वेडेपणामधील संबंध स्पष्ट करत आपण सर्व आभासी गुन्हेगार आहोत याकडे लक्ष वेधले. इतिहास, अभिजात, पुरातन विचार. असं म्हटलं जातं की सामाजिक कराराची कल्पना ग्रीक लोकांनी सुरू केली. प्लेटो आणि सॉक्रेटिसने क्रिटोमध्ये सामाजिक कराराच्या कल्पनेला पाठिंबा दिला, परंतु द रिपब्लिकमध्ये तिच्यावर टीका केली आहे. इतर म्हणतात की एपिक्युरसने सामाजिक करार कल्पनेला मान्यता दिली. त्याच्या मुख्य सिद्धांतात असं म्हणलं आहे, एकमेकांना इजा पोचवू नये. या मान्यतेमधूनच न्याय अस्तित्वात येतो. परस्पर फायद्यासाठी, सुख आणि आनंदासाठी कायदे बनवले जातात आणि आत्ता जे कायदे फायद्याचे नाहीत ते यापुढे न्याय्य राहणार नाहीत. 17व्या शतकात पहिल्यांदा हॉब्सने लवायथनमध्ये सार्वभौमतेच्या सिद्धांताचं विस्तृत वर्णन केलं आहे. हे वर्णन हुकुमशाहीचा महत्त्वाचा टप्पा मानला जातं. स्कूल ऑफ सॅलमांकामधील फ्रान्सिस्को सुरेझ हा सामाजिक कराराचा एक सुरुवातीचा तत्त्वज्ञ होता. हे मुद्दे पाहता असं लक्षात येईल की ग्रीक लोकांचा करार तत्वाशी फारसा संबंध नव्हता, कारण सामाजिक करार आधुनिक तत्त्वज्ञानाने बनवला आहे. थॉमस हॉब्स लिव्हिथन.
थॉमस हॉब्स हे आधुनिक राजकीय तत्त्वज्ञानाचे एक संस्थापक होते. वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारांचा अभ्यास करण्यासाठी ते इतर युरोपीय देशामध्ये फिरत असत. हॉब्सचा असा विश्वास होता की मानव मुळात स्वार्थी प्राणी आहे आणि आपण सुस्थितीत येण्यासाठी तो काहीही करू शकतो. माणसांना जर स्वातंत्र्य दिलं तर ते त्यांच्या दृष्ट प्रवृत्तींना मोकळी वाट करून देतील. हॉब्सच्या म्हणण्यानुसार लोक स्वतःहून चांगला निर्णय घेतील यावर विश्वास ठेवू नये. या व्यतिरिक्त हॉब्सला असंही वाटलं, लोकांप्रमाणेच राष्ट्रेही स्वार्थानं प्रेरित आहेत. हॉब्सच्या मते प्रत्येक देश सत्ता आणि संपत्तीसाठी सतत लढत असतो. यापासून बचाव करण्यासाठी लोक सामाजिक करार करतील. संघटित समाजाच्या सुरक्षितता आणि सुव्यवस्थेसाठी ते आपले स्वातंत्र्य सोडून देतील. म्हणून हॉब्सचा असा विश्वास होता की निरपेक्ष राजेशाहीसारखे शक्तिशाली सरकार समाजासाठी सर्वात चांगले आहे. ते कायदा आणि सुव्यवस्था लागू करते आणि ते पाळण्याची सक्ती करते. ते सक्षमपणे बंडखोरी देखील दडपू शकतील. जॉन लॉक आणि सरकारचा दुसरा करार. जॉन लॉक एक तत्त्वज्ञ, डॉक्टर, एक शिक्षक, एक राजकारणी आणि एक कृतिशील व्यक्तिमत्व होतं. श्रद्धा, राजकारण आणि धर्माच्या बाबतीत हुकुमशाहीवादाला त्यांचा विरोध होता आणि ते वैयक्तिक निर्णयाच्या बाजूने होते. शासनाच्या दुसऱ्या कराराचे उद्दिष्ट होते राजकीय सत्तेचे मूळ निश्चित करणे. आपण राजकीय शक्तीचे पालन करणे कधी बंधनकारक आहे आणि कधी आपण कायदेशीरपणे प्रतिकार करू शकतो हे ठरवणे. राजकीय निरर्थकपणाचा खंडन करणे. दुसऱ्या कराराचा मुख्य ऐतिहासिक परिणाम असा झाला, राजकीय शक्ती राजघराण्यातील सर्व व्यक्ती आणि निरपेक्ष राज्यकर्त्यापासून दूर ठेवणे आणि निवडलेल्या अधिकाऱ्याकडे आणि विभाजित सशर्त नियमांकडे ती सोपवणे. अमेरिकन क्रांती. नैसर्गिक स्थितीपासून सुरू करून सरकारच्या औचित्याचे स्पष्टीकरण देत लॉक सामाजिक कराराच्या सिद्धांताची प्रगती विशद करतो. लॉकची नैसर्गिक स्थिती हॉब्सच्या भूमिकेइतकी वाईट नाही. विशिष्ट प्रकारच्या सरकारपेक्षा लॉकची नैसर्गिक स्थिती चांगली आहे. म्हणून लॉकच्या दृष्टिकोनानुसार सरकारचे पालन करणे नेहमीच समर्थनीय नसते. म्हणजे काही विशिष्ट प्रकारच्या सरकार असण्यापेक्षा नैसर्गिक स्थितीमध्ये आम्ही आहोत. लॉकच्या नैसर्गिक स्थितीत आमच्याकडे आहे परिपूर्ण स्वातंत्र्य, परिपूर्ण समानता. जीन जॅक रूसो यांनी 1762च्या दशकात सोशल कॉन्ट्रॅक्ट किंवा प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल राईट्स या ग्रंथामध्ये अविभाज्य आणि अपरिहार्यपणे अशा सार्वभौमत्वाच्या लोकप्रिय संकल्पनेवर आधारित कराराच्या सिद्धांताच्या वेगवेगळ्या आवृत्तीची रूपरेषा दाखवली आहे. त्यांना अविभाज्य आणि अपरिहार्यपणे हक्क म्हणून परिभाषित केले. अविभाज्य आणि अपरिहार्य हे लक्षण प्रातिनिधिक लोकशाहीबद्दल रूसोचा तिरस्कार आणि थेट लोकशाहीविषयीचे समर्थन स्पष्ट करते. एक व्यक्ती म्हणून रूसा असा युक्तिवाद करतो की व्यक्ती अहंकारी असू शकते आणि तिचे वैयक्तिक भले सामूहिक भल्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे असे ठरवू शकते. तथापि समूहाचा एक भाग म्हणून सामूहिक संकल्प निर्माण करण्यासाठी ती स्वतःचा अहंकार बाजूला ठेवते. हेच लोकप्रिय सार्वभौमत्व होय. म्हणून केवळ लोकप्रिय सार्वभौमत्व संपूर्णपणे समाजासाठी काय चांगले आहे हे ठरवतं. सामाजिक कराराच्या कल्पनेचे मूळ गाभा अगदी सहजपणे सांगता येतो. आपल्यातील प्रत्येकजण स्वतःला आणि स्वतःच्या अधिकाराला समूहाच्या इच्छेखाली ठेवत असतो आणि
गट मात्र प्रत्येक व्यक्तीच संपूर्ण गटाचा एक अविभाज्य भाग म्हणून स्वीकारतो. रुसोची सामाजिक कराराची आवृत्ती ही बऱ्याचदा सामाजिक करारा या शब्दाच्या जवळची आहे. त्याच्या सिद्धांताचा प्रभाव 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीवर आणि त्यानंतरच्या समाजवादी चळवळीच्या निर्मितीवरही दिसून येतो. पे जोसेफ प्रॉडहॉचे व्यक्ती स्वातंत्र्यवादाचा सामाजिक करार. रुसोचा सामाजिक करार सार्वभौमत्वावर आधारित असताना इतर तत्ववेत्ता स्वातंत्र्यवादी यांनी आणखी काही सिद्धांत स्वीकारले आहेत, ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीशी सहमत असणे आवश्यक नाही. हे आक्रमकता नसलेल्या तत्वाशी संबंधित आहे. प्रॉफॉन यांनी नमूद केलं आहे की एखाद्या व्यक्तीस इतरांच्या सार्वभौमत्वाला समर्पण करण्याची आवश्यकता नसते. त्यांचं असं म्हणणं की सामाजिक करार हा व्यक्ती आणि राज्यामधील नसून जे एकमेकांवर शासन करण्याचे टाळून स्वतःचे संपूर्ण सार्वभौमत्व टिकवून ठेवतात अशा व्यक्तींमध्ये असतो. सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणजे खरंच काय? हा नागरिकांचा सरकारशी केलेला करार आहे का? तर नाही. याचा अर्थ रुसोच्या कल्पनाच पुढे नेल्यासारखा आहे. सामाजिक करार हा माणसाचा माणसाबरोबरचा करार आहे. कराराचा परिणाम म्हणून आपण ज्याला समाज म्हणतो तो निर्माण झाला पाहिजे. तथापि प्रथम विभाजन करण्याच्या आदिम तथ्यातून पुढे आलेली परिवर्तनशील न्यायाची कल्पना, डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसच्या कायद्यातील भाषेतील करार, परिवर्तनशील न्याय असे शब्द व्यवसायाच्या भाषेत भाषांतरित केले गेले की वाणिज्य निर्माण होते. याचा अर्थ असा होतो की उद्योजकांनी एकमेकांवर राज्य करण्याचे हक्क किंवा लबाडी सोडून देऊन स्वतःला आणि इतर उद्योजकांना उद्योजकाचा दर्जा दिला पाहिजे. जॉन रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत. जॉन रॉल्सने कॉन्ट्रॅक्टेरियन दृष्टिकोन प्रस्ताव दिला, ज्यामध्ये निश्चित कॅटियनपणा कॅट या जर्मन तत्ववेत्त्याचा प्रभाव आहे. यानुसार तर्कसंगत लोक काल्पनिक मूळ स्थितीत अज्ञानाच्या बुरख्याआड आपली वैयक्तिक पसंती आणि क्षमता बाजूला ठेवतात. न्यायाचा विशिष्ट सामान्य तत्वांची सहमत असतात. प्रजातंत्रवादाची फिलिप पेटिटची संकल्पना. फिलिप पेटिट, रिपब्लिकनिझम, थिअरी ऑफ फ्रीडम अँड गव्हर्नमेंट असा युक्तिवाद केला की वादविवाद टाळण्यासाठी सामाजिक कराराच्या सिद्धांतात बदल केले जावेत. पेटिट फिलिपचा असा युक्तिवाद आहे की कराराविरुद्ध प्रभावी बंडखोरी नसणे हे त्याची औचित्य. याच धर्तीवर कार्ल पॉपर असा युक्तिवाद करतात की वैज्ञानिक कार्याचे निकष म्हणजे त्याला खोटे किंवा चुकीचे ठरवता येते. सामाजिक करार हे कराराच्या सिद्धांताचे उल्लंघन आहे. सर्व पक्षांनी मान्य केल्याशिवाय करारास वैध असल्याचे म्हणले जात नाही. या अर्थी एखाद्यावर दबाव आणला गेलेला नाही किंवा त्याला करार करण्यासाठी धमकावलेले नाही याची खात्री केली जाते. लायसंदर स्पूनर नमूद करतात की कर आकारणीसारख्या सरकारी कार्यवाहीस मान्यता देण्यासाठी सामाजिक कराराचा वापर केला जाऊ शकत नाही, कारण ज्यांना कर आकारणीचा करार नको आहे अशा लोकांच्या विरोधात सरकार सक्तीचा बडगा उचलेल. ते म्हणतात की असा करार ऐच्छिक नाही आणि म्हणूनच हा कायदेशीर करार मानला जाऊ शकत नाही. अव्यक्त सामाजिक कराराचा सिद्धांत त्याचे निष्कर्ष गृहीत धरतो. अव्यक्त सामाजिक कराराचा सिद्धांत असा आहे की एखाद्या सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या प्रदेशात राहतात म्हणून लोक सरकारला राज्य करण्यास संमती देतात. ही संमती सरकारला कायदेशीरपणा देते.
तत्त्वज्ञ रॉड्रिक लॉग असा युक्तिवाद करतात की इथे प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे, कारण युक्तिवाद करताना निष्कर्ष गृहीत धरला आहे. मला वाटतं की जे हा युक्तिवाद करतात ते आधीपासूनच असे गृहीत धरत आहेत की काही प्रदेश हे सरकारचे कायदेशीर कार्यक्षेत्र आहे. आणि मग ते म्हणतात, म्हणून आता जो कोणी त्या प्रदेशात राहतो तो प्रचलित नियमांशी संबंधित आहे, सहमत आहे. म्हणजे विशिष्ट प्रदेश हे सरकारचे कायदेशीर कार्यक्षेत्र आहे ही गोष्ट ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तेच ते गृहीतच धरून आहेत. जर तसे नसेल तर सरकार हा इतर सर्वसाधारण गटाप्रमाणेच भौगोलिक प्रदेशात राहणाऱ्या गटाचा आणखीन एक गट आहे. पण मला माझी मालमत्ता मिळाली आहे आणि त्यांची व्यवस्था नेमकी काय आहे हे मला माहीत नाही, परंतु येथे मी माझ्या मालमत्तेत आहे आणि ते म्हणजे सरकार तिचे मालक नाहीत. किमान त्यांनी मला असा पटवणारा कोणताही युक्तिवाद दिलेला नाही आणि म्हणूनच मी या देशात राहत आहे याचा अर्थ असा आहे की ज्यावर सरकारचे काही हक्क आहेत अशा एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशात मी राहत आहे. परंतु प्रश्न असा आहे की ते हक्क कायदेशीर आहेत का? आपल्याला जे सिद्ध करायचे आहे त्यालाच सिद्ध करण्याचे साधन म्हणून वापरता येणार नाही. रोनाल्ड डवार्किन, लॉज एम्पायर. रोनाल्ड डवार्किन यांनी आपल्या लॉज एम्पायर या पुस्तकात सामाजिक कराराच्या सिद्धांतावर चर्चा केली आहे. सर्वप्रथम त्यांनी सामाजिक कराराच्या सिद्धांताचा वापर आणि न्यायशास्त्रीय दृष्टीने कायदेशीर सरकारचा आधार म्हणून तिचा वापर या दोहोंमधला फरक स्पष्ट केला आहे. डवार्किन असा दावा करतात की जर प्रत्येक नागरिकाने त्याच्या समुदायात प्रत्यक्षात घेतले जाणारे राजकीय निर्णय स्वीकारण्याची आणि ते पाळण्याचा वास्तविक ऐतिहासिक करार केला गेला असेल तर अशा ऐतिहासिक करारानुसार जबरदस्ती सक्तीमध्ये प्रथमदर्शनी तरी तथ्य आहे असं म्हणावं लागेल. म्हणून काही राजकीय तत्त्ववेत्यांनी असे म्हणण्याचा मोह होतो की आपण संमतीच्या वयात पोहोचल्यानंतर देश सोडून जात नाही. याचाच अर्थ आपण केवळ शांतपणे अशा प्रकारच्या सामाजिक करारास सहमती दिली आहे. पण असा युक्तिवाद सरळपणे फार काळ कोणीही करू शकणार नाही. केवळ परदेशी न जाण्याचा निर्णय घेणे या एकाच कारणाऐवजी जर अशी संमती अधिक मुक्तपणे आणि अस्सल वैयक्तिक निवडीच्या स्वातंत्र्यावर देऊ केली असेल तरच हा युक्तिवाद लोकांवर बंधनकारक असू शकतो. आणि संमती असली तरीही हा युक्तिवाद वैध ठरणार नाही, कारण एखादी व्यक्ती केवळ दुसऱ्या सार्वभौमात सामील होण्यासाठी पहिले सार्वभौम सोडते. तिला सार्वभौमत्वापासून पूर्णपणे मुक्त होण्याचा कोणताही अधिकार नाही. मुळात निवड म्हणजे स्पष्ट संमती विरुद्ध हद्दपारी यातील एक निवड करण्यापुरती मर्यादित नसून त्यात करारनामा स्वीकारणे, त्यानंतर राजकीय प्रक्रियेत भाग घेऊन असहमत भाग बदलण्याचे काम करणे हे देखील समाविष्ट असते. नैसर्गिक हक्कावर टीका, कॉन्ट्रॅक्च्युअलिझम. आपले हित साधण्यासाठी हक्कांबाबत सहमती दर्शवली जाते. या तत्त्वज्ञानावर आधारित आहे जो व्यक्ती स्वातंत्र्याचा एक प्रकार आहे. 1789च्या मानवाधिकार आणि नागरिकांच्या अधिकाराच्या घोषणेमध्ये असं नमूद केलं आहे की प्रत्येक स्वतंत्र माणसाला वैयक्तिक अधिकार दिलेला आहे. असा अधिकार नागरी हक्काचा पाया असतो. तो अविभाज्य असू शकतो किंवा नसू शकतो. 19व्या शतकापासून या व्यक्ती स्वातंत्र्यवादी आणि उदारमतवादी दृष्टिकोनावर मार्क्स, निश्चे किंवा फ्रॉइड यासारख्या विचारवंतांनी आणि नंतर लकान,
अल्थ्युझर, फॉकल्ट, डेटल्युएज किंवा डेरिडा यासारख्या रचनावादी आणि नवरचनावादी विचारवंतांनी टीका केली आहे. त्यापैकी अनेक तत्ववेत्यांनी डच तत्त्वज्ञ स्पिनोझा याच्या प्रेरणेने व्यक्तिमधील संबंध आणि व्यक्ती आणि समाज यामधील संबंध यावर विचार केला आहे. व्यक्तीचे निवडी स्वातंत्र्य. एखाद्या व्यक्तीची निवड बऱ्याचदा शिक्षण, समवयस्क, व्यवसाय, कुटुंब आणि इतर पर्यावरणजन्य आणि परिस्थितीजन्य घटकांवर अवलंबून असते. ज्या व्यक्ती इतर लोकांच्या अवकाशाचा म्हणजेच स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या राहणीमानाचा आदर करतात, विशेषतः त्यांना योग्य वागणूक देतात, त्यांची नैतिक मूल्य अधिक भक्कम असण्याची शक्यता असते. निवडीचे स्वातंत्र्य शिक्षण, व्यवसाय, रिकामा वेळ वापरायची साधनं, कपडे, खाण्याच्या सवयी, साथसंगत यांच्या माध्यमामधून व्यक्त केली जाते. मानवाबरोबरच व्यक्तीचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि विकास होण्यासाठी मूल्य आधारित वर्तन आवश्यक आहे. माणसाने त्याच्या कल्पना आणि ध्येयवाक्य आणि मूल्ये स्पष्टपणे समजून घेतली पाहिजेत. त्यामुळे नंतर त्याला कामाच्या पद्धतीचे मूल्यांकन करण्यास मदत होईल. जर एखाद्यानं नैतिक मूल्ये पाळली तर तो प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने कार्य करू शकेल आणि त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा, दयाळूपणा, स्वाभिमान, सर्जनशीलता आणि सकारात्मक वृत्ती यासारखी योग्य सकारात्मक मूल्ये निर्माण होतील. उपनिषद आणि भगवद्गीता यांनी दिलेल्या व्यावसायिक संहितांचे नैतिक मूल्य असे आहे: भौतिक संपत्तीपेक्षा दैवी मूल्य जास्त प्रबळ किंवा प्रभावी आहे. 2. कर्म करणे म्हणजे पूजा करणे असं मानलं पाहिजे आणि फायद्या तोट्याचा हिशेब न करता कर्तव्य केलं पाहिजे. सहकार्याने आणि परस्पर मदतीने सर्व व्यावसायिक सर्वोच्च मानवी कल्याण साध्य करतील. आरोग्य आणि चारित्र्य ही खरी शक्ती आहे. चरित्र संपत्ती दैवी मूल्यांवर आधारित आहे आणि दैवी मूल्ये शहाणपणावर आधारित आहेत. सकारात्मक मूल्ये आणि कौशल्य असणारा व्यावसायिक समाजासाठी सुसंवाद आणि प्रगतीची हमी देऊ शकतो. स्वतःचे मूल्यमापन करण्याचा सराव कमकुवतपणा दूर करण्यास आणि सकारात्मक मूल्ये वाढवण्यात मदत करतो. चांगले व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने शहाणपण, दूरदृष्टी आणि अंतर्दृष्टी विकसित केली पाहिजे. यासह आपण या सत्राच्या आता शेवटी पोहोचलो आहोत. मला असं वाटतं की तुम्हाला केवळ कॉर्पोरेट सेटअपमध्येच नव्हे तर वैयक्तिक जीवनात देखील नैतिक मूल्यप्रणालीची संकल्पना आणि महत्त्व समजले असेल. पुढील सत्रात आपण मूल्यांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.